आता सोलापूर इथून आंतरराज्य टोळीनं चोरलेली स्कॉर्पिओ राजस्थान बॉर्डर येथून जप्त। विजापूर नाका पोलीस स्टेशनकडील डीबी पथकाची कामगिरी। विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 13/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) मधील फिर्यादी नामे अण्णाराव म्हेत्रे राहणार घर नंबर 12 संत तुकाराम नगर विजापूर रोड सोलापूर यांच्या घरासमोरून दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY5719 ही गाडी चोरीस गेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद आहे। सदर गुन्ह्याचा तपास शीतलकुमार गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत असून गुन्हा दाखल उघडकीस आणण्याकरता पोलीस आयुक्त सोलापूर शहर व पोलीस उपायुक्त परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 सोलापूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांना सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व पोलीस स्टाफ असे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सोलापूर ते राजस्थान दरम्यान सुमारे 125 सीसीटीव्ही फुटेज व 12 ठिकाणचे डंप डाटा काढून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून राजस्थान येथून आरोपी क्रमांक 1 रमेश कुमार प्रभुराम बिश्नोई वय वर्ष 25 राहणार घर नंबर 164 मासोई की ढानी सिया तालुका सांचोर जिल्हा जालोर राज्य राजस्थान। आरोपी क्रमांक 2 रूपाराम मनाराम बिश्नोई वय वर्ष 32 राहणार पुणासा तालुका भीनमाल जिल्हा जालोर राज्य राजस्थान यांना अटक करून सदर गुन्ह्यात फिर्यादीची चोरीस गेलेली महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ क्रमांक MH13DY5719 ही गाडी जप्त केली आहे। तसेच गुन्ह्याच्या तपासात आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली हुंदाई कंपनीची क्रेटा GJ09BK 1123 जप्त केली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त 2 यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, समाधान मारकड, सद्दाम आबादी राजे, स्वप्नील जाधव, रमेश कोरसेगाव, हरिकृष्ण चोरमोले व मोबाईल तांत्रिक विश्लेषक आयाज बागलकोटे व अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली। BNS 303(2) नुसार वाहन चोरीच्या गुन्हे एक दाखल केलं होतं। त्यात महिंद्रा स्कॉर्पिओ या गाडी चोरी झाला म्हणून गुन्हे दाखल केलं होतं। त्या गुन्ह्याच्या आपलं DCP श्री कबाडे साहेब, ACP गवारी साहेब आणि ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली DBचे प्रमुख श्री शीतल गायकवाड आणि त्यांच्या पूर्ण टीमनी सोलापुरातून जेवढं काही बाहेर जाण्याच्या शक्य आहे ते असा पुरा फॅन आउट केलं आणि इथून पुन्हा मार्गे आणखी उतरलं गेलं अशा निष्पन्न करत एकूण जवळपास 150चे जवळपास CCTV फुटेजेस ॲनालाइज करत जे काही टोल नाका आहे ते सर्व बायपास झालेलं आहे। सो ते पूर्ण लोकॅलिटीजच्या डंप पण ॲनालिसिस करून त्यांनी तांत्रिक विश्लेषण एवढं छान पद्धतीने केलं आणि जे जवळपास एक ब्लाइंड केस होतो त्यात डिटेक्ट करून राजस्थानमधून आरोपी राजेश कुमार बिश्नोई आणि रूपाराम बिश्नोई हे दोन्ही राहणार जालोर राजस्थान अटक करून त्यांच्याकडून हे जे गुन्ह्यात चोरी गेलेले आहे ते स्कॉर्पिओ गाडी इंटॅक्ट रिकवर केलेलं आहे। सोबतच त्यांनी तिथून इथं येण्या जाण्यासाठी जे वापरलेलं एक हुंडाई क्रेटा वाहन तेही आता जप्त करण्यात आलेलं आहे। या इन्व्हेस्टिगेशनला इतकं बारीकीने यांनी टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केलं आणि फील्डमधून पण हे आरोपींनी खूप वेळ नंबर प्लेट बदललं, ते फास्टॅगचं असो ते बदललं, अशा त्यांनी जे काही पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी करावं लागेल ते पूर्ण प्रयत्न केला। तरी आपलं विजापूर नाकाच्या DB टीमनी त्यांच्यापेक्षा 10 पाऊल पुढे प्रवास केला आणि हे पूर्ण क्राईम जे आहे ते उघडकीस आणलेले आहेत। आता आरोपी कस्टडीला आहेत आणि त्यांच्याकडून आणखी
आमच्याकडे किंवा इतर ठिकाणी अशा एमओच्या गुन्हे झालेला आहे का त्याबद्दल चौकशी चालू आहे. सो हे पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो आणि पुढील तपासात आणखी यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत तेही निष्पन्न करून संबंधित युनिटला सोपवावे अशा सूचना देतो.